हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टायलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आता इथे आपण आज आपल्या क्लासचा कोणताच डे नाही आहे, असंच आपण एक नवीन असं काहीतरी आज इथे बघणार आहोत। तर इथे नेमकं आपण काय बघणार आहोत। आता आपले भरपूर डेज ॲडव्हान्स पण कंप्लीट झाले आहे, ऑलमोस्ट आपला ॲडव्हान्स पण आता होत आलेला आहे। तर इथे आपण आज काय बघणार आहोत नवीन, तर आता सध्या चालू आहे वारी, पंढरपूरला पायी जाण्याची वारी चालू आहे आणि लवकरच आपली आषाढी एकादशी पण आहे। तर त्यासाठी मी आज बघा स्टुडंटला, आपले जे स्टुडंट आहेत त्यांना इथे मी आज हे जे विठ्ठलाची तुम्हाला फोटो दिसत आहे का, तो ट्रेस करून तो कसा बॉर्डर कंप्लीट करायची ते इथं आज माझ्या स्टुडंटला मी इथे दाखवणार आहे। तर मी तुम्हाला पण सर्व जे माझ्या ऑनलाईन ज्या शिकत आहेत त्यांच्यासाठी पण मी आज तेच दाखवणार आहे आणि तेच सांगणार आहे कसं करायचं आहे। चला तर मग व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्हाला स्किप होणार नाही आणि त्या सर्व समजतील। त्याच्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा। तर हे बघा, आपण आता तुम्हाला माहीत आहे आपण ट्रेसिंगच्या किती 3-4 पद्धती बघितलेल्या आहेत। जे कोणी पहिल्यापासून शिकत आहे आपल्या चॅनलवर त्यांना माहितीच असेल, तर ज्यांना नाही माहिती तर त्यांनी आता परत इथे बघू शकतात। इथे मी हा दुसरा मोबाईल घेतलेला आहे। आता आपण ट्रेसिंगच्या 3-4 पद्धती बघितल्या होत्या, त्याच्यात बघा कार्बनने पण आपण ट्रेस करू शकतो आणि ट्रेसिंग पेपरवर काढून सुद्धा इमेज ती पण तशी पण ट्रेस करू शकतो। अशा बऱ्याच आपण 3-4 पद्धती बघितल्या होत्या। तर इथे मी आता आपला जो ॲप वापरून जो ट्रेसिंग करायची आहे, तर मी हा दुसऱ्या मोबाईलमध्ये बघा असा फोटो घेतलेला आहे आणि ते पण मी हे पण जी मेथड तुम्हाला आता सांगणार आहे ती पण मेथड मी तिथे पण सांगितलेली आहे। तर असा दुसऱ्या मोबाईलमध्ये मी हा फोटो काढून घेतलेला आहे आणि आता मी हा फोटो आपला पेपर कॉपी ॲपमध्ये लॉक करून घेणार आहे आणि लॉक केल्यावर आपला हा मोबाईल असा मी खाली पकडणार आहे। आता ही मेथड तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, पण ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांना माहीत नाही, त्याच्यासाठी मी थोडंसं परत एकदा सांगून देते आणि त्या पद्धतीने आपण वरती मार्किंग करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा, आपला जरीचा थ्रेड लागणार आहे जो की आपण नेहमी यूज करतो आणि आपली जी थ्रेडची निडल आहे प्रोफेशनल निडल ती घेणार आहे आणि मार्किंग करण्यासाठी तुम्ही पेन किंवा मार्कर किंवा पेन्सिल पण घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आहे। आणि आता मी इथे बघा इमेज घेतलेली आहे। आता आपण आधी ट्रेस करून घेणार आहे इमेजला। हे बघा मी अशा पद्धतीने बरोबर इमेज जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही झूम करून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायची आहे। लॉक केल्यावर तुम्हाला बरोबर अशी खालून बघा आपल्या फॅब्रिकवर वरती इमेज दिसते, ती वरती असं आपण ट्रेस करून घेऊयात। त्याआधी ज्यांना कुणाला मटेरियल हवं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे। आपल्याकडे होलसेल रेटमध्ये मटेरियल पण अवेलेबल असतं। आता सहसा सर्वच जणांना माहिती आहे, पण जे कोणी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगत आहे आणि त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ थोडा तरी आवडला किंवा हेल्पफुल वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा इंटरेस्टेड असतील तर। चला तर मग आता आपण ट्रेसिंग करूयात। हे बघा अशा पद्धतीने मला इथं ट्रेस करायचं आहे, मी तिथे बरोबर ठेवून घेतलं आहे। हे बघा तुम्हाला दिसत आहे का नाही माहीत नाही, पण मला पूर्ण इमेज ही दिसत आहे। त्या पद्धतीने मी ही कंप्लीट करून घेणार आहे। बघा अशी पूर्ण अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ केलेली दाखवणार आहे। हे बघा मी इथे थोडीशी अशी पेन्सिलने पहिले मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ते डार्क दिसण्यासाठी व्हिडिओमध्ये त्याला आउटलाईन करत आहे।
हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतली आहे। ते मार्किंग ह्यासाठी केली आहे मी, पेन्सिलने केले ते पहिले, पण ती लाईट दिसू लागली होती, म्हटलं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही, त्यासाठी मी परत मार्करनी त्यावर मार्किंग करून घेतली आहे। आणि तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडंसं असं क्रॉस ठेवते जेणेकरून तुम्हाला पूर्ण इमेज दिसेल। आता आपण काय करणार आहोत, आपला जरीचा थ्रेड घेणार आहे, हा जो आपला जरीचा थ्रेड आहे तो, आणि बरोबर मार्किंगवर जशी आपण बॉर्डर करतो जरीची बॉर्डर, सेम तशीच बॉर्डर करायची आहे। हे बघा आता सगळ्यात पहिले आपण काय करूयात, मधला जो टिक्का आहे हा तो कंप्लीट करून घेऊयात। हे बघा हे मिडल पॉइंट पासून मी नीडल पंच करणार आहे आणि थ्रेड वर काढून घेणार आहे। आणि पूर्ण जसं आपण मार्किंग केली आहे तसंच वळायचं आहे आणि पूर्ण आपली चेन स्टिच द्यायची आहे अशा पद्धतीने। हे बघा आता इथे शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची। आता ज्या पहिल्यापासून शिकत आहे त्यांना सर्वांना माहिती आहे कशी एंड नॉट द्यायची, कसं काय करायचं। हे बघा इथे मध्ये सुद्धा मी जो डॉट आहे तो पण करून घेते, कवर कंप्लीट करून टाकूयात तो पण लगेच। आता इथे पण एंड नॉट देऊन घ्यायची आहे। आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली गाठ ही पूर्ण पॅक बसते। हे बघा आता आपण काय करूयात, पहिले फेसचा शेप कंप्लीट करून घेऊयात। मी तुम्हाला त्यासाठी हे झूम केलं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आता मी ह्या कॉर्नर पासून एकदम बरोबर असं स्टार्ट करणार आहे। ही जी स्ट्रेट लाईन आहे ती पहिले कंप्लीट करून घेऊयात आपण। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की चेन स्टिच करताना ही एकसारखी चेन स्टिच आली पाहिजे, तेव्हाच आपली फिनिशिंग ही प्रॉपर येणार आहे। हे बघा आता इथं आपलं एंड झालं आहे, तर इथं एंड नॉट देऊन घ्यायची लगेच, कारण शेप हा दुसरा स्टार्ट होत आहे त्यामुळे। अशा पद्धतीने पॅक होऊन जातं। आता परत
इथं जो हाफ सर्कल दिसत आहे तुम्हाला तिथून सुरू करणार आहे आपण। तर ही पहिली जी चेन आहे त्या चेन मधनच दुसरी चेन काढायची आहे, जेणेकरून दोघांमध्ये गॅप दिसला नाही पाहिजे। हे बघा, आता इथे आपण हा थोडासा राऊंड करणार आहोत कंप्लीट, आणि लगेच ही जी साइडची किनार आहे ती पण लगेच कंप्लीट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जास्त एंड नॉट द्यायची ठिकठिकाणी गरज पडत नाही। त्या पद्धतीने हे बघा, आता मी इथे डायरेक्ट वर वळणार आहे, वर वळून डायरेक्ट तसंच मी खाली पण येणार आहे, म्हणजे एंड नॉट द्यायची इथे मला गरज नाही पडणार। बघा, हे बघा, असं कॉर्नर आहे तर बरोबर कॉर्नर आला पाहिजे। आता मी काय करणार आहे बघा, इथे आता मी एंड नॉट नाही देणार। आता मी काय करेल, इथे डायरेक्ट ही जी फिश आहे साइडला तुम्हाला दिसत असेल ती फिश मी लगेच कंप्लीट करून घेईल। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, शेपनुसार मी बरोबर असं टर्न घेत आहे। मी थोडंसं तुम्हाला वाटलंसं झूम करून दाखवते, जेणेकरून अजून स्पष्ट दिसेल। हे बघा, आता इकडे पण बरोबर कॉर्नर असेल मिडलला, सेम त्याच पद्धतीने मी वळत आहे। चेन स्टिच करताना हात लूज ठेवायचा थोडासा, जेणेकरून फॅब्रिक आपला हा ओढला गेला नाही पाहिजे।
चेन स्टिच पण बघू शकता तुम्ही माझी, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही आहे, मीडियम साईजची मी करत आहे, ती पण एकसारखी आहे। तुम्ही पण तसंच करायचं आहे, तेव्हाच ते फिनिशिंग व्यवस्थित दिसते। आता इथे काय करायचे, एंड नॉट देऊन घ्यायची, कारण की इथे आपला पूर्ण म्हणजे संपलेली आहे बॉर्डर, लाईन पूर्ण कंप्लीट झाली आहे। तर इथे आता एंड नॉट देऊन घ्यायची। अशा पद्धतीने आता ही जी मधली बॉर्डर आहे ती लगेच कंप्लीट करून घ्यायची आहे त्याची। आता इथे आपल्याला जर का समजा पूर्ण हे कंप्लीट करायचं असेल, पूर्ण डिझाईननी हे जे आपण विठ्ठल कंप्लीट करत आहोत बॉर्डर फक्त, तर समजा इमेज पण कंप्लीट करू शकतो आपण वेगवेगळे मटेरियल यूज करून। आपण ही बॉर्डर जरीने केली आहे, तर आपण वेगवेगळे सिल्क थ्रेड वगैरे वापरून सुद्धा करू शकतो, कट पाईप वापरून सुद्धा करू शकतो, म्हणजे जसे आपल्या डोक्यामध्ये आयडिया असेल तसं आपण बरोबर कॉम्बिनेशन करून पण करू शकतो। तर खूप सुंदर असं दिसतं। तर असं काही नाही आहे की जरीच मी वापरली म्हणून तुम्ही पण जरीच वापरली पाहिजे। तुम्हाला काही वेगळी आयडिया असेल आणि ती करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकता। आणि ही इमेज समजा आपण आता फक्त बॉर्डर्स बघणार आहोत, तर तुम्हाला जर का हे पूर्ण कंप्लीट मधून म्हणजे हे जे आहे विठ्ठल, तर तुम्हाला सेम असं कलर वगैरे देऊन म्हणजे फॅब्रिक पेंटिंग वगैरे करून किंवा मग वर्क करून किंवा आपण सिल्क थ्रेडचे चेन स्टिचनी मी मागे तुम्हाला दाखवलं होतं आपल्या डेजमध्ये, जे आपले डेज चालू होते त्याच्यामध्ये, की कसं पूर्ण फील करायचे एखादी इमेज, तर तिथं आपण बघितली होती बघा। तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी तिथं जाऊन बघू शकतात। तर त्याच पद्धतीने तुम्ही इथं सुद्धा ते टेक्निक इथे पण यूज करू शकता। हे बघा आता इथे मी फक्त डोळा आहे एकदम बारीक डॉट, तर मी इथे लगेच एंड नॉट देऊन घेऊन घेते, म्हणजे मला कसं इथे थ्रेड तोडता येईल आणि दुसरीकडे वळता येईल। त्यामुळे जेव्हा आपण एंड नॉट देतो तेव्हा आता सगळ्यांना माहिती आहे, एंड नॉट दिले की खालचा थ्रेड मी ओढून ठेवत असते आणि वरतून निडलमधनं सोडत असते, म्हणजे गाठ पक्की बसते। हे बघा आता काय करते मी, खालचा थ्रेड तोडत नाही। आता ही जी गळ्याची माळ दिसत आहे तिथून लगेच मी खालचा थ्रेड ओढून घेऊन लगेच इथून पण चेन स्टिच करून घेते, म्हणजे खालचा थ्रेड तोडायची गरज नाही। आणि मग लगेच मला आता ही जी लाईन आहे ती वळत आहे फिशपर्यंत, तर मी लगेच तिकडची फिश सुद्धा कंप्लीट करून घेते। हे बघा अशा पद्धतीने मी लगेच इकडे वळून गेले आणि शेप सुरू करून दिला। तुम्ही पण असं करू शकता। हे बघा आता मी हे लगेच इकडे वळली आणि इकडचं सुरू केलं, तुम्हाला दिसत असेल। आता मी थोडंसं इकडे सरकवते म्हणजे तुम्हाला पूर्ण इकडचा जे डिझाईन आहे ती दिसेल। हे बघा अशा पद्धतीने हे बघा सेम तिकडे जसं केलं सेम तसंच इकडे पण करायचं आहे, शेपनुसारच वळायचं आहे।
हे बघा, आता मी तुम्हाला ही फिश कंप्लीट झाल्यावरच दाखवते. हे बघा इथे कंप्लीट झालं आहे. आता अशाच पद्धतीने हाच थ्रेड इकडे वळून गळ्यातल्या माळी ज्या आहेत त्या कंप्लीट करून घेऊयात आपण सेम त्याच पद्धतीने. हे बघा इथे आता मी लगेच खालची माळ पण करून घेणार आहे. आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता सेम हे खालच्या ज्या लाईन आहेत त्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. ज्या लंब्या माळी आहेत गळ्यामध्ये त्या. मग आपला फक्त राहतो तो वरचा टोप, मग आपण तोही कंप्लीट करूयात. हे बघा आता सेकंड लाईन पण कंप्लीट करून घ्यायची अशाच पद्धतीने. हे बघा आपली खालची साईड पूर्ण झाली आहे. आता राहतो तो फक्त मुखवटा, तो हे टोप वरचा, तो आता आपण डायरेक्ट इथूनच सुरुवात करूयात बघा, म्हणजे तेही आपलं कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही बघत असाल आता की किती सुंदर दिसतं आहे. फक्त बॉर्डर्स आपण केलेली आहे. अशाच पद्धतीने हे वरचं पण सगळं करायचं आहे. बघा आता इथे आपली लाईन कंप्लीट आहे, म्हणून मग इथे लगेच आता एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे जे आपण केलेलं असतं ते निघत नाही, एकदम प्रॉपर पॅक होऊन जातं. बघा अशा पद्धतीने. आता परत सेकंड असं पूर्ण करायचं आहे हे. हे बघा किती सुंदर असं दिसत आहे. आता इथे प्रत्येक कंप्लीट झाल्यावर एक इथे पण एंड नॉट देऊन घ्यायची. अशा पद्धतीने. हे बघा तुम्ही आता बघू शकता इथे आपलं आता पूर्ण अशी बॉर्डर जरीनी कंप्लीट झाली आहे. आणि कशी वाटत आहे नक्की विठ्ठलच दिसत आहेत का हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. फिनिशिंग वगैरे कशी वाटली आणि
एकसारखं सगळं दिसत आहे बघा, खूप सुंदर असं दिसतं. आणि त्यातल्या त्यात आपण समजा सिल्क थ्रेडनी वगैरे पूर्ण असं किंवा मटेरियल यूज करून पूर्ण ह्याला जर का फिल केलं आणि पूर्ण भरलं तर अजून खूप सुंदर असं हे दिसतं. तर चला, तर आजच्या दिवशी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा हे व्हिडिओ बघत असतील, व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला, तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग.